काही स्टेजेस आहेत पैशाच्या, जसं 5 स्टेजेस आहेत. इंडियन कल्चरमध्ये या स्टेजेस शिकवलेले नाही. ओके. त्या कल्चरमध्ये 5 स्टेजेस कोणत्या आहेत की पहिले येते की पैसे कमवणं, मेकिंग मनी. बरोबर. युनिव्हर्सिटीने आपल्याला पैसे कसे कमवायचे इतकं ज्ञान दिलेलं आहे. थोडे स्किल्स आपण इकडे तिकडे AIच्या मार्फत, आपण यूट्यूब मार्फत करून पैसे कमवू शकतो. बट सेकंड जो पार्ट येतो, स्टेज येतो, विच इज कॉल्ड सेव्ह युअर मनी. सेव्हिंग मनी आपल्याला युनिव्हर्सिटीने नाही शिकवलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे सेव्ह पण करायचे, टॅक्स पण सेव्ह करायचं आहे. दोन्ही गोष्टी चॅलेंजिंग आहेत. थर्ड स्टेज येते मल्टिप्लाइंग मनी. सेव्ह केलेल्या पैशाला योग्य पद्धतीने स्ट्रक्चर करा. स्ट्रक्चर्ड असं पाहिजे की तुमचे पैसे दरवर्षी ग्रो झाले पाहिजे, तुमची ॲसेट वेल्थ ग्रो झाली पाहिजे. चौथी स्टेज येते प्रोटेक्ट अँड प्रिझर्व. बऱ्याचशा लोकांकडे खूप सारा पैसा आहे, पण बऱ्याचशा लोकांचं प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशनचं कुठल्याच पद्धतीचं प्लॅन नाही आहे. आमच्याकडे असे क्लायंट येतात ज्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, ज्यांच्याकडे 15 कोटी आहेत, 50 कोटी आहे, 100 कोटी आहे. एकही टाईपच्या क्लायंटकडे प्रोटेक्शन किंवा प्रिझर्वेशनचा प्लॅन नाही आहे. तो प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशन म्हणजे लेट्स ही तुमची संपत्ती आहे, ही वेल्थ आहे, ही 50 कोटीची वेल्थ आहे. त्या 50 कोटीच्या वेल्थला तुमच्यापासून कोणी हिसकावून नाही घेऊन जायला पाहिजे. याला म्हणतात प्रिझर्वेशन आणि प्रोटेक्शन. हिसकावून कोण घेऊन जाऊ शकतं? गव्हर्नमेंट येऊ शकते, टॅक्स लायबिलिटी येऊ शकतात, किंवा कोणीतरी येऊन पैसे तुमचे चोरू शकतो, ॲसेट चोरू शकतो, स्कॅम होऊ शकतो. ते न होण्यासाठी तुम्हाला प्रिझर्वेशन ही चौथी स्टेज आहे. आणि लास्ट स्टेज आहे की एन्जॉईंग मनी. 5वी स्टेज पण फार इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जे काही पैसे अर्न करताय, जे काही ॲसेट्स ग्रो करताय, त्या ॲसेटचं पैशाचं एन्जॉय कसं करताय ते पण फार महत्त्वाचं आहे. तर सर्वच एक गोष्ट अशी आहे की 99% भारतामध्ये जर बघितलं, पुरुषांना मी जर म्हणेन मेलला, शेवटच्या 4 स्टेजमध्ये ना फार वीक आहेत. हो. आणि फक्त पैसे कमवणं एवढंच त्यांना फोकस आहे. पैसे कमवणं आणि चांगले पैसे कमवणं इट डझंट मीन की तुम्ही वेल्थ क्रिएट केली की तुम्ही श्रीमंत झालेले आहेत. कमवलेल्या पैशाला कशा पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर करताय, मल्टिप्लाय करताय, प्रोटेक्ट करताय, प्रिझर्व करताय, यावरतीच एकाच गोष्टीवरती तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता.